आज होतं आम्हाला खरकट 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 म्हणजे तुम्ही म्हणता काय भाकरी कालवून काय भाकरी कालवून नव्हतं ऊसाचं खरकट होतं. मग आम्हाला वाटलं की 2च गाड्या भरत्या ना पण तिथं झाल्या 3 गाड्या फुल. 2 गाड्याच्या मालावणी तोडला आम्ही हळूहळू टपडांग टिपडांग आणि काय झालं टपडांग टुपडांग झालं लय मोठं. मग भरून भरून झाली बेजारी. आता आम्हाला 6 वाजले तर इथून पुढे घरी जायचंय. चूल पेटवायची आंघोळ करायची शेण काढायचं भांडे घासायचे भाकरी करायचं कालवण करायचं. 2 दिवस झालं डोकं चाललं नाही. सगळं गुतुडा बघा कसा गुतुडा झालाय बघा. तुम्ही म्हणता खोटं बोलायला काय घ्यावं काय इचरायला 2 तास लागत आहे माहिती का. भेटला टाइम तर इचरायचं नाही तर इचरायचं बी नाही. ह्या काय कसं काय केस गळत येतं ह्याच्यावर. आता मी नाही त्याला बाहेर ओढून काढणार कामून करायचं. जनावरांची वैर नाही वाढ त्याच्यावर केस पडला तर जनावरांच्या पोटात गेल्यावर चांगलं नसतं या. त्याच्यामुळं चिमूड बी झाला जरा सकाळ सकाळी गारवा पडायला. तुमच्याकडे कोणाकोणाकडे गारवा आहे का नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आणि काहीतरी सांगा म्हणजे मी गारव्याची सोय करते. आपण काय करायचं आपण अंगावर घ्यायचं नाही गारव्याच्याच अंगावर टाकायचं मग गारवाच लागणार नाही. मालक मालक जमतं का नाही आयडिया करायची. आम्ही 2 जण मिळून का नाही आमच्याजवळ जेवढे गोदड आहेत का आम्ही तेवढे गोदड घेऊ पुळपुळ जातात. 2 नवरा बायको ह्यांना त्या गारव्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला होती आणि मी त्याच्या अंगावर टाकते त्या गारव्याच्या. म्हणजे तुम्हाला बी नाही वाजलं पाहिजे ना आम्हाला बी नाही वाजलं पाहिजे. बरं सगळ्या सकाळपासून झालंय हे एकच नागफोटीतून पाणी असं गळत आहे. लहान लेकरासारखं किती ओढक नाही तरी ते खाली येत आहेत. दिमाग मोकळा होईल का नाही माहिती नाही पण आता सध्या दिमाग नुसतं जाम झालाय. म्हणजे मोकळं होण्यासाठी जाम होतं होय. काय सांगायला आणि माहिती का पहिली गोष्ट तर आम्हाला सरपण बी सापडायला नव्हतं. काय सरपण घेतलंय आम्ही विकत. आंघोळ काल कुणीच आंघोळ्या नव्हत्या केल्या. आम्हाला कुणी म्हणलं नाही आज कमिटीमध्ये आंघोळ करा की म्हणून. त्यांना म्हणलं असतं आम्हाला 1 मिनिट सरपणाचा पाठवून द्या म्हणून आम्हाला नसतं का म्हणलं. मग आम्ही आंघोळ केल्या असत्या पण एकच घ्यावं लागलं आम्हाला सरपण. बागायदाराला म्हणलं तर म्हणले बाई आम्हाला सरपण आहे तुम्हाला कुठून द्यावा. बघा सोन्या गुन्ह्याची मालकीन कशी लागली गाडी चालवायला.